देशाच्या आर्थिक राजधानीवर आपलं साम्राज्य असावं अशी प्रत्येक राजकीय पक्षाची महत्त्वाकांक्षा असते। त्यामुळे मुंबईवर झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक पक्ष आघाडी, युती आणि स्वबळाची चाचपणी करतोय। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढत आहेत, पण मनसेच्या एंट्रीमुळे मुंबईत आघाडीत कुठेतरी बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतं। याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मुंबई काँग्रेसचं महानगरपालिकेचं इलेक्शन आहे की आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी नेमलं पाहिजे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। ज्या पक्षांची मारवाडीची भाषा असते किंवा जे पक्ष इतरांवरती जे हल्ले करतात किंवा छोट्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात आणि एक धमकी देण्याचं काम करतात, काँग्रेसने कोणाला मारलं, कोणाला जोडलं, कोणाला ठेवलं, हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे। त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा। महापालिकेत महाआघाडीत महाबिघाडी होणार हे जवळपास स्पष्ट होत आहे। आणि याच बिघाडीची ठिणगी पडली ती बिहारच्या निकालानं। बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस महागठबंधनचा सुपडा साफ झाला आणि महाराष्ट्रात मित्रपक्षांनीच काँग्रेसच्या कामगिरीवर बोट ठेवलं। स्थानिक राजकारण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल, यांच्या विरोधात सगळीकडे महाविकास आघाडी होतीये। आणि ही महाविकास आघाडी या ज्या महायुती भ्रष्टाचारी महायुती आहे याला तोड उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं सज्ज झालेली आहे। मग काय मित्रपक्षांमधून सवाल उपस्थित होऊ लागले। महाराष्ट्र काँग्रेसनं चिंतन बैठक भरवली आणि मुंबईत तरी स्वबळाची घोषणा करून टाकली। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेला लड़ना क्या है, हम अकेले लड़ेंगे। सो लोकल बॉडी इलेक्शन लोकली डिसाइड करेगा। सो लोकली हमारे पदाधिकारी, नेता, कार्यकर्ता सारे लोग अकेले सारे सबने डिमांड किया कि अकेले लड़ना है, तो हमने उसको मान लिया। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वारंवार एकत्र दिसू लागले। तेव्हापासूनच काँग्रेसनं काहीशी सावध भूमिका घेतली होती। ठाकरेंच्या मंचावर मोर्चात प्रदेशाध्यक्ष एकदाही न जाणं हेही ठळकपणे दिसून येत होतं। शिवाय दलित, मुस्लिम, उत्तर भारतीय हा मुंबई काँग्रेसचा पारंपरिक मतदार ठाकरेंच्या युतीमुळे दूर जाईल ही भीती देखील काँग्रेसला होतीच। पहिल्यापासून कार्यकर्त्यांची, सगळ्या नेत्यांची मुंबईची आहे त्यांची मागणी होती। 15 दिवस आधी एक मीटिंग झाली होती सगळे ज्येष्ठ नेत्यांची, त्यामध्ये पण ही गोष्ट समोर आली की आम्हाला एकटा लढायचं आहे। आणि आज तर घोषितच करण्यात आला की काँग्रेस पक्ष जे आहे ते स्वबळावरती या मुंबई महानगरपालिका लढणार। सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांची मागणी आहे, फक्त काँग्रेसची नाही। तुम्ही जर BJP बघितलं, राष्ट्रवादी बघितलं, प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे। काही ठिकाणी त्यांचे युती होणार आहे, काही ठिकाणी फ्रेंडली फाईट होणार, काही ठिकाणी नाही होणार आहे। ही अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला चित्र येणार आहे। आणि काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून हीच होती कार्यकर्त्यांची की मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढायला पाहिजे। मुंबईचा निर्णय तर इथे स्वतः आमचे प्रभारी चिनी थळाजींनीच सांगितलेला आहे, तर अर्थ अधिकृत पद्धतीने त्यांनी हे बोललेलं आहे। आणि म्हणून इथे तर निश्चितपणे एकटं लढण्याचा निर्णय तो आहे आणि योग्य निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आम्ही जिंकण्याकरताच लढतो आहोत आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा व्हावा याकरता 100% आम्ही प्रयत्न करणार, यशस्वी होणार। महापौर काँग्रेसचाच करू असा विश्वास नेत्यांमध्ये आज तरी दिसतोय। पण स्वबळाचा नारा देत असतानाच मुंबई अध्यक्षांनी मनसेला डिवचलं आणि भव्यातल्या मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली। आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहे, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहे। कारण आम्ही कोणा छोट्या टेकडीवाल्याला किंवा एखाद्या दुकानदाराला किंवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणं ही संस्कृती काँग्रेसमध्ये कधी खपली जाणार नाही। आम्हाला असं वाटतं की आमचं काही लोकांशी ज्यांच्यावर ते आता बातचीत करतात त्यांच्याशी आमचं कितपत जमेल ह्याच्याबद्दल आमच्या मनात पूर्णपणे जे आहे ते आम्हाला माहिती की ते जमू शकत नाही। की ज्या पक्षांची मारधाडीची भाषा असते किंवा जे पक्ष इतरांवरती जे हल्ले करतात किंवा छोट्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात आणि एक धमकी देण्याचं काम करतात त्यांच्यावर काँग्रेस पार्टी जाऊ शकत नाही। मला असं वाटतं की काँग्रेसचा काय इतिहास आहे हा सगळ्यांना माहिती आहे, मला त्याच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही। काँग्रेसने कोणाला मारलं, कोणाला जोडलं, कोणाला ठेवलं, हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे। त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा, त्याच्यापेक्षा जास्ती मी बोलणार नाही। आणि त्या ज्या एकट्या लढत आहेत त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना। पण काँग्रेसला मनसेची साथ का नकोय
तर त्याची काही ठळक कारणं पहा. मनसेची उत्तर भारतीयांविरोधातली भूमिका ही काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना दुखावणारी आहे. राज ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वामुळे काँग्रेसचा मुस्लिम मतदार दूर जाण्याची भीती व्यक्त केली जाते. मुंबईतील धारावी, कुर्ला, भायखळ्यासह अनेक ठिकाणी दलित मुस्लिम मतदार प्रभावी आहेत. महाविकास आघाडीत राज ठाकरे आले तर जागा वाटपात समाधानकारक न्याय मिळेल का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई महापालिकेत काँग्रेसला 2012 मध्ये 52 आणि 2017 मध्ये 21 जागा मिळाल्या होत्या, जिथे महापालिकेसंदर्भात अजून कोणत्याही हालचाली नसताना 1200 इच्छुक उमेदवाराचे अर्ज आल्याचं काँग्रेस नेते सांगतायत. त्यामुळे मुंबईत अच्छेरी येणार अशी विधानं करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना बिहारसारखी परिस्थिती नको असेल तर महाराष्ट्रात काँग्रेसला अनेक पातळ्यांवर कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत, हे तर उघड आहे. एकीकडे काँग्रेसनं मुंबईत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यात इतरत्र मात्र आघाडीची जुळवाजुळवी होत असल्याचं चित्र आहे. उरण नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेनं युती केली. मवियाकडून भावना घाणेकर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. तोडफोड, मारहाण आणि संविधान न पाळणाऱ्या पक्षासोबत आम्ही युती आघाडी करणार नाही असं सांगत काँग्रेसने मनसेला दूर ठेवत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे गटाने काँग्रेससोबत जायचं की मनसेसोबत जायचं हे त्यांनीच ठरवावा असं मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी म्हणत उद्धव ठाकरेच्या कोर्टामध्ये चेंडू टाकलेला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे स्वबळावरती लढत असताना कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचितलाही काँग्रेस साथ घालताना पाहायला मिळते. कॅमेरामन मनोज सरसुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.